अभंग सुरळ सुरळ आहे की खऱ्या अर्थानं जर बारकाईनं पाहिलं आज पुण्यस्मरण होत आहे। त्या पित्याच्या नावानं पुण्यस्मरण करत असताना बाप ही वस्तू मात्र समजणं कठीण आहे। कारण बाप समजून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये कारण प्रत्येक नातं समजत असताना प्रत्येक गोष्ट समजून घेत असताना तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच मेहमान येईल कळो अन्यथा ते मेहमान कळणार नाही। माय बापा हो, आईचं अंतकरण जाणण्यासाठी आई व्हावं लागतं, आई व्हावं लागतं, शेजारणीला मात्र कळत नाही। तसं बापाचं अंतकरण जाणण्यासाठी बाप व्हावं लागतं, बापाचं अंतकरण समजून घेण्यासाठी बाप व्हावं लागतं आणि त्यावेळेस कळतं माय बापा हो। त्या बापानं प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना संसाराचा गाडा हाकावा, संसारामध्ये प्रत्येकाला सुखानं राहता यावं म्हणून स्वतः मात्र रात्र दिवस काबाड कष्ट करावं ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्या बापानं कधी स्वतःचा विचार केला नाही। जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक वेळी माझ्या बनेला भोका असतील चालेल, फाटलेलं मळक कपडे घालण्याचा प्रयत्न बाप करतो, परंतु लेकरांसाठी मात्र खऱ्या अर्थानं उच्च स्थानावरती कसं घेऊन जाता येईल हा प्रयत्न करत असताना बाप काय करतो। अनेक जणांना प्रश्न आहे, अनेक जणांनी अनेक कवींनी खऱ्या अर्थानं आईचं वर्णन केलं की खरं या जगतामध्ये त्या आईशिवाय देव सुद्धा भिकारी आहे, परंतु बाप मात्र कोणालाही दिसला नाही। कारण बाप रागीट, बाप तापट, खऱ्या अर्थानं बाप काय करत असतो, बाप करी जोडी
हुंडी वाढवणी एकाएकी केला मिराशीचा धनी. भगवान परमात्मा तो बापाच्या रूपाने वास्तविक पाहता मी बऱ्याच वेळा सांगत असतो की देव मात्र आपण पाहिले नाही. 3 देव या जगतामध्ये आहेत. त्याचं नाव ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेव. त्यालाच शिव म्हणतात. खऱ्या अर्थानं त्याला इंग्रजीमध्ये गॉड म्हटलं गेलं. गॉड या शब्दाचा लॉंग फॉर्म असा आहे की जी मीन्स जनरेशन, ओ मीन्स ऑपरेशन आणि डी मीन्स डिझल्व. उत्पत्ती, स्थिती आणि लय या देवांची नावं आहेत. आपल्यालाही उत्पत्त करणारे आपली आई आपल्यासाठी ब्रह्मदेव आहे. आपल्या आयुष्यभराची पालन पोषणाची जबाबदारी घेणारा विष्णुदेव जर कोणी असेल तर तो बाप आपल्या जीवनामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळं संपत असताना, हे शरीर जात असताना आपल्याला जो सावध करतो आणि मरावं कसं शिकवतो त्याला तिसरा देव म्हटलं जातं. त्याला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. तिसरा देव आचार्य आहे. तो जीवनामध्ये असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या बाप नावाचं पात्र करत असताना त्या बापाकडे लेकरांनी हट्ट करावा. माय बाप आपलं कीर्तन संपण्याच्या मार्गावरती आहे. हे कीर्तन संपत असताना आपण एक 5-10 मिनिटांमध्ये आपण कीर्तन सेवा आटोपणार आहोत. कारण कीर्तनाला उशीर झालाय. कोणामुळं? कीर्तनकार तर म्हणजे 9:45 इथे येऊन बसला होता. मग कोणामुळे? तुम्ही नव्हते म्हणून आम्ही कीर्तन केलं नाही. विठ्ठल 5 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं आपण कीर्तनरूपी सेवा संपवणार आहोत, आटोपणार आहोत. बाप नावाचं पात्र सांगत असताना मी सांगितलं आपण हट्ट घ्यावं. अरे त्या बापाकडे असावं नसावं, परंतु तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिष्ठा, तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम तो बाप रात्रंदिवस करत असणारा तो बाप, परिस्थितीने नाजूक असणारा बाप, कष्ट करणारा तो बाप खऱ्या अर्थानं लेकरांना सांगावं बाबा मला ही गोष्ट पाहिजे. बस पाहिजे म्हटलं की पाहिजे. बापानं कावळ कष्ट करावं पण नाही म्हणू नये असा बाप खऱ्या अर्थानं दिवाळीचा सण माय बाप्पा जवळ आलेला होता. त्या बापाने आपल्या असणाऱ्या दोन्ही मुलांच्या हातामध्ये, एका कुटुंबाचं 2 मुलांचं कुटुंब झालं, मायबाप विभाजन झालं. दोन्ही मुलांच्या हातामध्ये कुटुंबाचे सूत्र देऊन टाकले. आता मात्र बापानं दोन्ही दाराच्या मध्ये बसावं. आपली असणारी धर्मपत्नी आपल्याला सोडून गेली. आता मात्र भाकरीची वाट पाहत चहासाठी याचना करावी. तो बाप दारात बसून राहतो. दोन्ही मुलांना सांगितलं बाबा 500-500 रुपये मला महिन्याला द्यावे लागतील. त्या बापाला एक सवय होती महाराज. अरे काहीही असलं वाईट असलं तरी तो बाप आहे. त्या बापाला तंबाखूचं व्यसन असल्या कारणानं पैसे घ्यावेत आणि तंबाखू खावी, मुलांनी शिव्या द्याव्यात, बोलावं, फडफड बोलावं. बापाला लागलेली सवय आता थांबत नाही. बापाला मिळालेल्या पैशातून चाललेले दिवस आनंदामध्ये जातात. जुलै महिना संपला. वारकरी पाठीमागे आले आणि बापाला सांगितलं वारी संपली आमची. बाप आता विचार करायला लागला. अगदी काहीच दिवसावरती 5-6 महिन्यावरती दिवाळी येऊन ठेवलेली. अरे सगळं झालं पण माझी मुलगी नांदायला गेलेली. तिचा विचार करत असताना मुलांना सांगावं माझ्या बाळाला फोन लावून द्या. माय बापा आपण कोणाची तरी कन्या, आपण कोणाची तरी मुलगी आहोत. त्या बापानं विचार करावा अगं मला फोन लावून द्या, दिदीला बोलायचंय. त्याला कोणी फोन लावून देऊ नये. म्हातारपण झालेला तो बाप आता मात्र विचार करायला लागला. दररोज एक तंबाखूची पुडी खाणारा बाप आता तंबाखू खात नाही. शांतपणे मिळालेले पैसे वरकुटीला बांधायला लागला. कुणीतरी रस्त्यामध्ये भेटावं, त्याला म्हणावं अरे काहीतरी तंबाखूचा विडा देतोस काय? दाखल्यानं पाहिलं. अरे आम्ही एवढे प्रसिद्ध आहोत, गावामध्ये आमची प्रतिष्ठा, मी उपसरपंच आहे आणि माझ्या बापाने कोणाला तरी तंबाखू मागावी ही माझ्या मनाला पटत नाही. घरामध्ये बोलवावं, बाबाला खवळावं. बाबाच्या डोळ्यातून अश्रू व्हावेत. बापानं निशब्द व्हावं, काहीच बोलू नये, कारण आता उत्तर देणं योग्य नाही. म्हणून बापानं त्या पैशाला आता मिठी मारली. आता ते हळूहळू पैसे जमा करायला बाप लागला. बाबा तुम्हाला अजून पैसे पाहिजे का? नको रे बाबा, आता मला त्या पैशाची गरज वाटत नाही. असा म्हणणारा तो बाप दिवाळीची वाट पाहायला लागला.
दिवाळी जवळ आल्यानंतर बारक्याकडे जावं, मोठ्याकडे जावं, झालं रे बाबा माझ्या लेकीला माझ्या पिढीला घेऊन येतोस का? आज जाणार आहे बाबा, काळजी करू नका, दिवाळीला अंधार आहे असा विचार करणारा तो बाप त्या कुटुंबामध्ये दिवाळीचा सण साजरा होत असताना माय बापा हो, दिवाळीचा आनंद साजरा होत असताना मुलांना फटाके वाजवावे, घरामध्ये गोडधोड जेवण व्हावं आणि ते गोडधोड जेवण खात असताना सगळ्यांना आनंद मिळाला माय बापा. आता मात्र बापाच्या अंतःकरणाला चुरका लागला. दरवर्षी प्रमाणे माझी मुलगी आता निघून जाईल, आता मला करमत नाही. त्या मुलीनं विचारावं, दादा आता भाऊबीज झाली ना हो, अरे त्या भावावरती इतकं प्रेम असावं की खऱ्या अर्थानं त्या कारभाऱ्यांच्या पाठीमाग अगदी 3 महिन्याचा काळ लोटला नसेल. माझ्या भावाचं गेलेलं अंतःकरणामध्ये असणारं दुःख मला सहन होत नाही आणि 3 महिन्यामध्ये दुसऱ्या भावानं शिवाजीरावांना जावं, गुरुजींनी जावं, देहत्याग करावा, याला म्हणावं प्रेम. अरे काकरीसाठी भांडत बसणारे भावंड कुठं आणि ही भावंड कुठं? त्या भावंडाने त्या बहिणीला आणलं, भाऊबीजीला साड्या घेतल्या. भाऊबीज झाल्यानंतर तिने विचारलं, दादा आता मी जाऊ का? अगं आजच्या दिवस राहिली असती बाबा, नाही हो, घरी सोय नाही, जावं लागेल. अशी भूमिका मांडल्यानंतर बापानं सांगितलं, आजची रात्र हात जोडले, पाया पडला बाप मुलीच्या, मला वाटतंय आजची रात्र राहावं. ठीक आहे बाबा, उद्या सकाळी जाते, आजच्या दिवसात काय होतं म्हणून मुलगी राहिली. सकाळी ज्यावेळेस उरकायची तिची लगबग सुरू आहे, तिच्याकडे पाहता पाहता बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आता माझं लेकरू जाणार ही भूमिका अंतःकरणामध्ये आहे. सगळं सगळ्यांचं व्यवस्थित आहे, परंतु बापाच्या अंतःकरणाचं दुःख कोणाला समजू शकत नाही. त्या बापानं सांगितलं, दिदे तू खरंच जाणार आहेस का? हो म्हटली. बाबा निघाले. निघाल्यानंतर पिशवी घेऊन जात असताना बापाचं दर्शन माझा बापा हो लेकीने घेतलं. बाप म्हणतो, मी जरा स्टँड पर्यंत येऊ का? मुलगी म्हणते, तुम्हाला चालायला जमत नाही, काठी हातामध्ये धरता येत नाही, नका बाबा. तो म्हणतो, नाही ग मला येऊ दे ना स्टँड पर्यंत. मुलीला वाटलं भाऊजया काहीतरी त्रास देत असतील, काहीतरी अडचण असेल, इथं सांगता येत नाही म्हणून बाबांना समोर यायचंय. चला बाबा. एका हातामध्ये काठी आहे, दुसऱ्या हातामध्ये लटलणाऱ्या थरथर कापणाऱ्या हातामध्ये मुलीची पिशवी घेतलेली आहे. बाप स्टँड वरती उभा आहे. मुलीने सांगितलं, बाबा आता एसटी येईल, मी जाते, तुम्ही माघारी जा. बाप म्हणतो, नाही ग बाळा, येऊ दे ना एसटी. एसटी आल्यानंतर एसटी उभी राहते माय बापा हो. एसटी उभी राहिल्यानंतर ती मुलगी खऱ्या अर्थानं त्या एसटी मध्ये चढते. बाप तिच्या पाठीमागून त्या एसटी मध्ये चढतो. चढल्यानंतर ते हातातली काठी पडून जाते. दुसऱ्या हातातली पिशवी ती मुलगी हिसकावून घेत असताना, हातात ओढत असताना बाप म्हणतो, थांब पुरी. ती पिशवी सहजतेनं देतो. त्या पुरीच्या गालावरून हात फिरवतो आणि कोपरीच्या फाटलेल्या खिशामध्ये असणाऱ्या पैशांचा, हातामध्ये गोळा केलेले पैसे, ज्या पैशानं 6 महिने तंबाखू खाल्ली नाही, ते पैसे काढतो त्या मुलीच्या हातामध्ये देतो. एसटीची गडबड सुरू आहे. कंडक्टरने घंटा वाजवलेली आहे. मुलगी म्हणते, बाबा तुम्ही खाली उतरा. नाही ग बाळा, हे पैसे घे. बाबा मला घेतली ना दानावर साडी, मला घेतली ना. अगं त्यांनी साडी घेतली असेल नसेल, पण दिदे कदाचित मला असं वाटतंय की ही माझी शेवटची बोलवणी असेल. आणि त्या मुलीच्या हातामध्ये ठेवलेले पैसे त्या मुलीनं निमूटपणे हातामध्ये दाबले. बापाच्या गळ्यामध्ये पडून धाय मोकळून रडणारी ती मुलगी पाहिली. त्या एसटीतला प्रत्येक माणूस, प्रत्येक पॅसेंजरच्या डोळ्याला पाणी होतं माय बाप. कंडक्टर सुद्धा ते निष्किल भावानं पाहत होता. ड्रायव्हरने सुद्धा सेल बंद केलं. गाडी बंद करून त्या असणाऱ्या मुलीकडे आणि बापाकडे पाहत पाहत डोळे ओले चिंब झाले. कारण ते नातं बापाचं आहे. असं बापाचं नातं मात्र या पृथ्वी तलावरती दुसरं नाही. आणि म्हणून माय बापा हो, साधू संतांना भीती आहे. साधू संत सहजतेने म्हणतात की बाबा हो, या जगामध्ये जर काही नातं असेल तर तो बाप कष्टाचा काबाडी असतो. तो बाप काय करतो? बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या. बाप कष्टाचा
भगवान आपलं कीर्तन संपण्याच्या मार्गावरती आहे. संपलं कीर्तन आपलं. मायबापानं हे कळून घेणं गरजेचं आहे. बाप हे नातं समजून घेणं गरजेचं आहे. आई हे पात्र, कारण या घरामध्ये ही दोन नाती जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत या जगात देव शोधण्याची गरज नाही. आणि म्हणून ते देव शोधत असताना हे सगळं कळून घेणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जर बारकाईनं पाहिलं तर परमार्थ कशाला म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे. अरे नाम भगवंताची भक्ती, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, असं संत महात्म्यांनी मागून घेतलं. त्या भगवंताची पवित्र माळ गळ्यामध्ये असावी, त्याचं नाम फक्त असावं, कपाळाला गोपीचंदन टिळा, हातात भगवान किंवा टाळ असावा. काय आनंद आहे त्या भक्तीचा. आणि जर या महाराष्ट्राला वेळ लागले, या महाराष्ट्राला वेळ लागले खऱ्या अर्थानं कशाचं माहितीये, हे कीर्तनही पूर्णत्वाला जात नाही. म्हणले हे जर कळलं नाही तर काय करावं लागेल.
कलिकाल